हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही गटारी स्पेशल बनवतो आहोत खीमा, मटन खीमा आहे. तर याच्यासाठी प्रिपरेशन ऑलरेडी केलेलं आहे. इथे कांदा कापून ठेवलेला आहे. मटन खीमा रेडी आहे. तर खीमामध्ये आपल्याला काय काय टाकायचं मम्मी? कांदा, खीमा मॅरिनेशनसाठी हे आलं लसूण पेस्ट, थोडीशी बडीशेप आणि मसाला, आणि हळद. थोडंसं मीठ लावून घ्यायचं शिजवायसाठी. थोडंसं मीठ आपण इथे लावून घेतलेलं आहे. आणि आता याच्यात आपण कांदा कोमवला आहे. इकडे कांदा आणि लसूणची फोडणी दिलेली आहे. कांदा आपण कोमवून घेतलेला आहे. तर ह्याच्यात आपण टाकतो आहोत आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट नंतर आपण टाकतो आहोत बडीशेपची पावडर किंवा बडीशेप पण चालेल अख्खी. त्यानंतर आपण टाकतोय टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. याला आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत मसाले टाकून. आता आपण ह्याच्यात टाकतोय मसाला. हे चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. मसाला टाकल्यावर आपण टाकतो आहोत धणा पावडर. तुम्ही बघू शकता की छानपैकी तेल सुटलेलं आहे. त्यात आपण आता गरम मसाला टाकतोय. फोडणीचा वास खूप मस्त येतो. खीमा पॅटेस करायच्या आधी खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे खीमा आपल्याला पहिले शिजवून घ्यावा लागतो पॅटेस करण्यासाठी. तर ती प्रोसेस चालू आहे. आता आपण त्याच्यात टाकतोय खीमा. खीमा टाकलेली व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. सगळ्या बाजूनी मसाला लागला पाहिजे. त्याला आपण शिजवून घेणार आहोत. किती वेळ शिजवून घेणार? शिटी देणार आहोत. म्हणजे कुकरमध्ये करतोय म्हणजे झटपट होतो आणि टेस्ट पण चांगली येते. शिजतं पण व्यवस्थित. हे थोडंसं असं वाफवून घेतलेलं आहे. आणि याच्यात आपण टाकणार आहोत आता पाणी आणि गरम मसाला. म्हणजे आपण जसं मटण करतो साधारण त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यावं लागतं खीमा. आणि आता आपण टाकतोय गरम मसाल्याचा वाटा, म्हणजे जे आपण कांदा खोबऱ्याचं करतो ते. याला आपण आता 8 ते 10 शिटी देणार आहोत. त्यानंतर मग पुढे पॅटेस बनवणार. जसं मी तुम्हाला सांगितलं तर खीमा आपला रेडी झालेला आहे.
हा खिमा एकदम यम दिसतो आणि खूप टेम्पटिंग वाटतोय. तर ह्याला आता आपल्याला पॅटेस करायचे आहेत. त्याच्यासाठी बटाटी उकडून ठेवलेली आहेत आणि त्याला आता पॅटेस सारखं करून मग आपण फ्राय करणार. ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर बटाटा उकडून घेतलं होतं. आता हे पॅटेस रेडी केलंय मम्मी. स्मॅश केलं म्हणजे बटाटा. त्यानंतर त्याला व्यवस्थित मळून घेतलं. ह्याच्या आतमध्ये टाकलेलं. 1 मिनिट ओपन करून दाखव. हे असं दोन्ही याच्यात खिमा हा जो रेडी आहे तो टाकलेला आहे आणि हे पॅटेस रेडी झालेलं आहे. तर याला आपल्याला आता फक्त फ्राय करायचं आहे. हे तेल पण यूज केलं आहे. ब्रेड क्रम्स ओके. तर हे फक्त असं नुसतं फ्राय नाही करायचं आहे, तर त्याला ब्रेड क्रम्समध्ये डिप करायचं आहे. तर ब्रेड क्रम्स पण घरीच बनवलेले आहेत आणि ते पण रेडी आहे. सगळं काही होममेड आहे म्हणजे स्टिक होत नाही. ब्रेड क्रम्समध्ये फक्त डिप करून ते फ्राय करायचं आहे. यमी दिसतंय. मजा येणार आहे आज जेवायला खूप. तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते. सो असे हे मटन खिमा पॅटेस रेडी झालेले आहेत. खूप मस्त दिसत आहेत. टेस्टी एकदम. हॅपी गटारी टू एव्हरीवन. थँक्यू.